हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर असं काय-काय नवीन-नवीन म्हणजे भजनं चालू असतात ना स्वामींची, तर तेव्हा नवीन-नवीन काय-काय गाणी ऐकायला भेटतात आणि खूप मस्त वाटतं. तर असं ऐकत-ऐकत आपले कामं सुरू राहिले ना, तर आपल्याला कामांचा पत्ता लागत नाही आणि वेळही कुठे जातो हेही समजत नाही. तर आज आहे गुरुवार आणि गुरुवारी असते माझी संपूर्ण सागर संगीत पूजा. आता तुम्ही म्हणत असाल, की ही नेहमी पूजाच करत असते, हिला दुसरे काही कामं आहेत की नाही? पण बघा, ज्या दिवशी म्हणजे जे करणं महत्त्वाचं असतं ना, ते असतंच. आणि कसं असतं जास्तीत जास्त व्हिडिओज जे असतात ते पूजेचे तुमच्यासोबत शेअर होत असतात. तर म्हणून तेच मी जास्तीत जास्त तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करत असते. कधी-कधी कोणाला बघून काही करण्याचं म्हणतात ना, की मोटिवेशन मिळतं, इन्स्पिरेशन मिळतं, आपल्यालाही करावंसं वाटतं. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगू, जिथेही तुमचं पूजास्थान असेल, देवघर असेल, तुम्ही ती जागा ना अगदी स्वच्छ ठेवा. म्हणजे रोजच्या रोज आपल्याला एवढं सगळं मलाही रोजच्या रोज एवढं सगळं काढून करायला जमत नाही. पण मी ठरवलेलं आहे, की आठवड्यातून एकदा तरी अशा प्रकारे संपूर्ण आपलं देवघर स्वच्छ झालं पाहिजे. बघा, तुम्ही जेव्हा पुसायला जाता ना, तेव्हा तुम्हाला तिथे दिसेल, की किती छोट्या-छोट्या ठिकाणी किती धूळ जमा झालेली असते. तर म्हणून आपण जर इतकं स्वच्छ राहतो, आपण जर रोज अंघोळ करतो, तर देवांनासुद्धा असं पूर्णपणे व्यवस्थित स्वच्छ करणं खूप गरजेचं असतं. म्हणून ज्यांना जमत नसेल, आता बऱ्याचशा माझ्या मैत्रिणी, ताई आहेत, की ज्या जॉब करतात, घरी लहान मुलं असतील किंवा ज्यांची फॅमिली मोठी आहे. बघा, ज्यांची फॅमिली मोठी असते ना, त्यांच्या घरी जे वयस्कर माणसं असतात, ते शक्यतो पूजेचा हा जो कारोबार आहे, हा उचलतात. पण मग आपल्याकडूनही पूजा झाली पाहिजे. तर म्हणून काय करायचं, की अगदी खूप असं जसं माझं एवढं सगळं म्हणजे साग्र संगीत आहे ना, तसं तुम्ही नका ठेवू. अगदी नेमक्याच मूर्ती ठेवा किंवा फोटो ठेवा, जे तुम्हाला स्वच्छ करायला, पुसायला किंवा रोजची तुम्हाला देवपूजा करायला खूप सोपं पडेल. अगदी रोजची देवपूजा झाली ना पटकन 10 मिनिटात जरी तुमची पूजा झाली, 5-1 मिनिटं तुम्ही छान देवासमोर तुमचं रोजचं काही मंत्र, स्तोत्र, वाचन हे केलं, त्यानंतर 5 मिनिटं देवासमोर अगदी शांत बसलात, तरीही तुमची पूजा ही देवापर्यंत पोहोचते. असं नाही आहे की तुम्हाला रोज तासनतास देवासमोर बसून राहायचं आहे, तासनतास पूजा करायची आहे. माझी रोजची पूजा अशी पूर्ण तासनतास नसते, पण सगळ्याच गोष्टी असतात. म्हणजे मला छान गजरे, फुलं ह्या सगळ्या गोष्टी लागतात आणि ते करेपर्यंत मला वेळ होतो. पण बघा, मला ते आवडतं. मला ते करायची आवड आहे, म्हणून मी त्याच्यासाठी वेळ देते. पण ज्यांना त्या गोष्टींची तेवढी आवड नाही आहे किंवा ज्यांना त्या गोष्टी करायच्या आहेत, फक्त समोरचा व्यक्ती करतोय, तो खूप वेळ पूजा करतोय, तर मीही खूप वेळ पूजा केली पाहिजे. जर मी पूजा भरपूर वेळ केली नाही, तर कसं होईल? मग म्हणजे देवांपर्यंत ती पोहोचेल की नाही? असे बरेच प्रश्न प्रत्येकाच्या बऱ्याच जणांच्या मनात असतात. तर असं न करता तुम्हाला जे काही करून अगदी कधी-कधी फक्त दिवा जरी लावला, अगदी छान अगरबत्ती जरी लावली, तरी आपलं मन शांत होतं. बघा, तुमचं मन शांत असणं, तुम्हाला आतून प्रसन्न, पॉझिटिव्ह वाटणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि ती पॉझिटिव्हिटी कशी येणार? समजा तुमचं देवघर अगदी असं अडगळीत पडलेलं आहे, तिथे अंधार आहे, व्यवस्थित स्वच्छता नाही आहे, तर तुम्ही तिथे कितीही म्हणजे दिवा लावा, अगरबत्ती लावा, काहीही करा, तिथे तुम्हाला पॉझिटिव्हपणा जाणवणारच नाही. म्हणूनच जिथे स्वच्छता असते ना, तिथेच पॉझिटिव्हिटी असते. तर म्हणून थोडा वेळ एक्स्ट्रा द्या आणि थोडी तुमची रोजची जी देवपूजा आहे ती छान करा. आठवड्यातून एकदा असा थोडा जास्त वेळ काढा. त्यावेळी तुमची इतर जी कामं आहेत त्यांना कमी प्रायोरिटी द्या. ह्या गोष्टीला जास्त म्हणजे पूजेलाच जास्त वेळ द्या. आता एवढं सगळं बघा, मला एकूण एक गोष्ट मी गुरुवारची स्वच्छ करते. कारण मला आवडतं ते करायला. माहिती नाही पुढे काय आपल्याला जमेल, नाही जमेल मला माहिती नाही. फक्त एक मी आता एक कटाक्ष ठेवला आहे, की आता ह्याच्यापुढे जास्त मी मूर्त्या की देवांच्या किंवा हे सगळं जे आहे सामान वगैरे, तर हे जास्त मी वाढवत नाही आहे. जितकं आहे, जितकं मला जमतं आहे ना, जितकं माझ्याकडून आनंदाने होतं आहे ना, ते खूप महत्त्वाचं आहे. समजा मी चिडचिड करून किंवा वैतागून किंवा त्रागा करून जर मी असं सगळं करत असेन, तर मग माझ्या पूजेला काहीच अर्थ नाही आहे. तर म्हणून अगदी एक जरी मूर्ती तुमच्या देवघरात असेल ना, तरीही चालेल मी म्हणेन. पण जीही तुम्ही पूजा करता, ती आनंदाने करा. कारण तेच देवालासुद्धा हवं आहे. देवाला तुम्ही खूप मोठ्या-मोठ्या पूजा किंवा खूप मोठ्या-मोठ्या गोष्टी दिल्या तरच देव खुश होतात असं नाही आहे. पण मला तुम्हाला सांगावंसं वाटतं, की
जर आपण करतोय, जर आपल्याकडे वेळ आहे, तर का नाही आपण करू शकत? म्हणजे आपल्या लहान मुलाला समजा आपण फक्त नुसतं रोजचं अंघोळ केली आणि फक्त असंच रोजचे कपडे घातले, त्यापेक्षा कधीतरी तुम्ही त्यांना छान असं सजवता, छान त्यांना तयार करता, तेव्हा ते किती आणखीन गोंडस दिसतात, किती आणखीन खुश होतात. तसंच देवांचं सुद्धा असतं. तुम्ही जी ही गोष्ट करताय ती तुमच्या आनंदाने जर तुम्ही केलीत ना, तर ती आणखीन तिथपर्यंत पोहोचते आणि जी ही गोष्ट आपण करतो ना, त्याला आणखीन भर मिळते. तर म्हणून जितकं आपल्याने होतंय, जितकं चांगलं जमतंय, जितकं करता येतंय, तितकं नेहमी करत राहा तुम्ही. आणि ह्या केलेल्या गोष्टी आहेत ना, मी सांगते कुठेच वाया जाणार नाहीत. एखादं चुकीचं काम करताना आपण कधी-कधी विचार करत नाही. तासनतास मोबाईल बघताना आपण विचार करत नाही. पण देवपूजेसाठी समजा 1-2 तास लागत असतील, तर आपल्याला असं वाटतं, "अरे, एवढा वेळ देवपूजेला द्यायचा? एवढा वेळ करत बसायचं?" मग जे आपण मोबाईल बघतो, तेव्हा आपण किती वेळ वाया घालवतो, तेव्हा का नाही आपल्या मनात हे विचार आहेत. तर म्हणून देवपूजा करताना ना, मला देवांसाठी खूप छान काहीतरी करायचं आहे, त्यासाठी मला माझा परिपूर्ण वेळ द्यायचा आहे. तर रोजचं नाही सांगत आहे मी, की रोजच तुम्ही एवढा वेळ द्या. अगदी आठवड्यातून एकदा जरी तुम्ही असं संपूर्ण देवघर छान स्वच्छ केलंत ना, तुम्ही बघा, की जेव्हा तुम्ही सगळं देवघर स्वच्छ करता ना, त्यानंतर तुमची जी पूजा होते, त्या पूजेची जी ऊर्जा आहे, तिची जी प्रसन्नता आहे, ती अगदी वेगळी असते. जे करत असतील ना, तर तुम्ही तुमचे अनुभव पण मला नक्की सांगा कमेंटमध्ये, की खरंच किती फरक पडतो. रोजची फक्त नॉर्मल पूजा करणं आणि ज्या दिवशी तुम्ही देवघर स्वच्छ करता, त्या दिवसाची ऊर्जा ह्याच्यातला फरक जो आहे ना, तो तुम्हाला स्वतःला सुद्धा जाणवेल. तर म्हणून माझा जो आहे नियम, तो मी नेहमी पाळते, की दर गुरुवारी किंवा मधल्या दिवशी जसं जमत असेल, एखादा सणवार येत असेल, तर तेव्हासुद्धा मी देवघर पूर्ण स्वच्छ करते. कारण नाहीतर तुम्ही कितीही फुलं लावा, कितीही गजरे लावा, काय माहिती मला तो उत्साह येतच नाही किंवा मला ती प्रसन्नता जाणवतच नाही. जर तुमच्या घरात जास्त माणसं असतील, तर एकाने देव पूर्ण स्वच्छ करून दिले, एकाने देवघर स्वच्छ केलं, एकाने देवपूजा मांडली, तर ती कामं आणखीन लवकर होतात. आणि म्हणजे एकटाच व्यक्ती सगळं करतो ना, की सगळं काढणं, सगळं स्वच्छ करणं, त्यानंतर परत पूजा सगळी मांडणं, त्यानंतर वाचन असतं, घरातलीसुद्धा बरीच कामं असतात. तर त्यामुळे अशा वेळेला ना, सगळ्या 2-3 जणांनी समजा 1-2 जणांनीसुद्धा जरी मदत केली ना, तरी पण खूप भार त्यातला कमी होतो. किंवा तुम्ही त्या दिवशी तुम्ही एकटेच असाल, जसं मी सगळं करते, तर त्या दिवशी तुम्ही बाकीच्या कामांना बाजूला ठेवा आणि तुमची रोजची जी देवपूजा असते किंवा आठवड्याची अशी जी छान देवपूजा असते ना, ती अगदी अशी सुंदर मनापासून करा. नमस्कार. तर आज आहे गुरुवार आणि गुरुवार म्हटल्यानंतर असं छान प्रसन्न आणि ताजंतवानं वाटतं. एक वेगळीच ऊर्जा आपल्याला येते. तर इथे बसले कारण बाहेर प्रचंड गरम होतंय. तर छान पूजा वगैरे देवपूजा सगळी आजची आटपली व्यवस्थित मस्त आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवते की स्वामींसाठी खूप छान असे नवीन वस्त्र आलेले आहेत. तर बऱ्याच ताई विचारतात, तर हे जे वस्त्र मी मागवलेत ना, तर हे ममता ताईकडून मागवलेत. आता जेव्हा मधला हा जो सीझन असतो, जेव्हा काही सणवार वगैरे असे नसतात, तर तुम्हाला जर काही असे वस्त्र मागवायचे असतील, तर ते तेव्हाच तुम्ही मागवा. कारण मग आता कसं ना वेळ असतो आणि नंतर जेव्हा सणवार येतात ना, तेव्हा खूप लोड येतो. मग तुमचे फोन उचलले जात नाहीत किंवा मग तुमची ऑर्डर घेतली जात नाही. तर म्हणून मधल्या पिरियडमध्ये सणांच्या हिशोबाने पुढे जे सण येणार आहेत, मी पण तसंच करते. पुढे जे सण येणार आहेत, त्याच्या हिशोबाने मी आधीच तिच्याकडून काही वस्त्र मागवून घेते. तर आज तिने मला काही वस्त्र पाठवले. तर ॲक्च्युली मी दाखवणार होती की डायरेक्ट स्वामींना घातल्यानंतरच दाखवणार होती. पण म्हटलं एवढे सगळे काही मी एकत्र घालणार नाही आहे. तर त्याच्यासाठी म्हटलं तुम्हाला जर यातलं काही आवडलं, तुम्हाला काही हवं असेल, तर तुम्हीसुद्धा मागवू शकता. तर म्हणून म्हटलं चला शेअर करूया तुमच्यासोबत. तर ममताताईचे वस्त्र जे असतात ते खूप छान, खूप परफेक्ट आणि खूप मस्त असतात. म्हणूनच तिच्याकडून नेहमी मी वस्त्रांची माझी मागणी असते तिच्याकडून. आता स्वामींचे इतके वस्त्र झालेत ना, की काय सांगू, की आपलं माझे कपडे कमी पडतील इतके स्वामींचे वस्त्र झालेत. असो, पण त्यांचीच इच्छा असते किंवा आपली आवड असते त्याच्यामध्ये आणि आपण दुसरं काय देतोय? मी तर म्हणते, की आपण खरंच त्यांना काय देतोय? तर
जी गोष्ट ॲटलिस्ट आपल्याला जमतंय ना करायला, तेवढं तर आपण नक्कीच करू शकतो. तर चला मी दाखवते. तर पहिलं जे वस्त्र, आता हे असे जे रेग्युलर वस्त्र येतात ना, म्हणजे हे असे जे पंचा असतो हा रेग्युलर, तर हे कसं वेगवेगळे कलर मी मागवते, की जे कलर आता अवेलेबल नाही आहेत. भरपूर कलर्स आलेत माझ्याकडे, पण जे कलर नसतात ना, ते कलर्स मी मागवते. आणि तिच्या वस्त्रांची जी क्वालिटी आहे ना, ती खरंच खूप छान आहे. ज्यांनी घेतली असेल त्यांना माहिती असेल, की कितीही वेळा तुम्ही वॉश करा, पण वॉश करताना घासून-बिसून वॉश करू नका. अगदी साध्या म्हणजे लिक्विडच्या पाण्यातून नुसतं तुम्ही बुडवून काढलत ना, तरी वस्त्र छान निघतं. कारण ते काही असं काही खराब होत नाही. त्याच्यामुळे खूप जास्त चोळून-चोळून तुम्ही वगैरे धुवू नका, नाहीतर मग त्याची शाईन वगैरे खराब होईल. तर हा एक छान असा गुलाबी रंग मागवला आहे. आणि दुसराही गुलाबीच रंग आहे, पण तसा साडीच्या मटेरियल असतो ना, तशा टाईपचा मटेरियल आहे हा. हे बघा, खूप सुंदर दिसतं. असे वेगवेगळे मागवले ना, तर तुम्ही जे धोती येते, तर धोतीसोबत तुम्ही असं वेगवेगळं कॉम्बिनेशन करून घालू शकता. खूप छान दिसतात. म्हणजे कॉन्ट्रास्ट पण घालू शकतो आपण, की आता हा पिंक कलर आहे, तर तुम्ही क्रीम कलरचं त्याच्यासोबत धोतर घ्या वगैरे. तर ते कॉन्ट्रास्ट खूप सुंदर दिसतं. तर हा एक पंचा आहे. त्यानंतर उपरणं आहे, उपरणं. आणि त्यानंतर सगळी जी फौज आलेली आहे माझ्याकडे, तर ती म्हणजे सगळी धोतर. तर तिने आता ह्यावेळेला मला खूप सारे स्वामींसाठी धोतर बनवून पाठवले. तर हे सगळे आत्ता एकत्र घालण्यासाठी नाही आहेत. म्हणजे माझं कसं असतं, आलं ना की कधी एकदा घालते स्वामींना, असं माझं असतं. पण आता सध्या तसं नाही करणार. जसं काय काय सण येतील ना, तर त्या सणाच्या हिशोबाने हे सगळे मागवलेले आहेत. तर एक एक धोतर मी तुम्हाला दाखवते. तर पहिलं सुंदर असं हे जांभळ्या कलरचं आहे. खूप छान. हा कलर खूप उठून दिसतो स्वामींना आणि खूप सुंदर दिसतात या रंगामध्ये. या रंगाची जादूच वेगळी आहे. खूप सुंदर दिसतात. याच्या आधीसुद्धा मी असं म्हणजे वरचं जे उपरणं आहे ते माझ्याकडे अशा रंगाचं आहे आणि पेशवाई आहे पगडी. तर ती सुंदर दिसते. तर आता पूर्ण असं एकाच कलरचं कॉम्बिनेशन पण करू शकतो किंवा हे घालून तुम्ही ह्याच्यावरती ऑफ व्हाईट कलरचं कॉम्बिनेशन करू शकता. खूप छान दिसेल. तर हे एक धोतर आहे. त्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे पिवळ्या रंगाचं धोतर आहे दुसरं. जे रेग्युलर स्वामींना आपण पिवळा रंग वापरतो, पिवळ्या रंगाचं धोतर आहे. त्यानंतर हिरवा रंग, म्हणजे धोतरमध्ये पण तिने यावेळेला सगळे मला कलर्स पाठवलेत, की कुठल्याही कलरवर ताई तुम्ही कुठलाही मॅच करून घालू शकता. तर हा बघा, हा एक सुंदर कलर आहे हिरवा. त्यानंतर जो पिंक कलरचं जो पंचा म्हणा किंवा उपरणं म्हणा जे मागवलं होतं, तर त्याच्यासोबत हे घालू शकता. हे बघा, हे मी दाखवते. हे दोन्ही असे सोबत आहेत. तर हे दोन्ही सोबत घालू शकतो आपण किंवा याच्यामध्ये तुम्ही कॉन्ट्रास्टही करू शकता. ते पण छान दिसेल. तर असा हा पिंक कलरचा आहे. त्यानंतर एक ना छान, जे आता सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे, ते म्हणजे पिचवाई, जे पिचवाई वर्क येतं ना ते. तर त्याचं हे सुंदर असं धोतर आहे. खूप छान दिसतंय बघा. कलर पण किती सुंदर आहे हा पिवळा, आणि त्याच्यावरती छान असे हे कमळ आहेत. तर ह्याचा पूर्ण सेट पाठवलाय तिने मला. ह्याच्यावरती असा हा उपरणं सुद्धा आहे किंवा तुम्ही पंचा म्हणू शकता. तर असं उपरणं आहे आणि सुंदर अशी याच्यासोबत कंथा टोपी पण आहे. तर हा पूर्ण सेट घालू शकतो किंवा ह्याच्यासोबत पण तुम्ही मिसमॅच करू शकता. आता ह्याच्यामध्ये बघा, ह्याच्यामध्ये गुलाबी रंगाची फुलं आहेत ना, तर ह्याच्यासोबत तुम्ही असं कॉम्बिनेशन पण करू शकता. आपल्यावरती आहे, आपण कसं विचार करतो त्याच्यावरती आहे. समजा पूर्ण असं नको असेल, तर अशा प्रकारे आपण कॉम्बिनेशन करू शकतो. हे पण खूप सुंदर दिसेल. किंवा हिरव्या रंगाचं तुम्ही काही घालू शकता याच्यामध्ये, ते पण छान दिसेल. तर असं वेगवेगळं करायचं. म्हणजे असं जरुरी नाही की खूप सारे आपल्याकडे कपडे किंवा वस्त्र असले पाहिजे. तुम्ही कमी वस्त्रांमध्ये सुद्धा खूप सारे कॉम्बिनेशन करू शकता. तर असे सगळे ड्रेस, स्वामींचे सगळे वस्त्र सगळे आलेले आहेत. तर आता सध्या तर स्वामींना खूप गरम होतंय, म्हणजे आपल्यालाच इतकं गरम होतंय. तर जसं आपल्याला वाटतं, मी तर तसंच त्यांच्याबद्दल पण विचार करते. तर म्हणून मी त्यांना सध्या असं खूप काही गुरफटून ठेवत नाही. अगदी साधं सिंपल हलकं फुलकं असं घालते. आणि त्यानंतर आणखीन एक गोष्ट आलेली आहे, की म्हणजे मला तर म्हणजे हे सगळं स्टोअर करण्यामध्येच माझं एक कपाट भरलंय, असं झालंय. पहिले सुरुवातीला विचार होता की कसं, म्हणजे स्वामींना कसे वस्त्र येतील, कसे वस्त्र मिळतील. आणि आता विचार आलाय की कुठे ठेवू हे सगळे, असं झालंय.
तर हे एक आणखीन एक सुंदर, जो प्रॉपर एक पोपटी किंवा हिरवा रंग येतो ना, तो आहे हा. खूप सुंदर वाटतोय, खूप छान रंग आहे हा. आणि म्हणजे माझ्याकडे बघा किती धोती झालेत आता स्वामींचे. हे आत्ता पाठवलेले आहेत, ह्याच्या आधीचे सुद्धा माझ्याकडे आहेत ऑप्शन्स. तर भरपूर धोतर आहेत आता स्वामींना, खूप सारे धोतर आहेत. तर आता जे जे सण येतील ना, तर त्याच्यासाठी मी हे सगळे मागवलेत, की सणांच्या वेळेला मग घाई नको. आणि सुंदर असे पेशवाई पगड्या मी मागवल्यात स्वामींच्या. तर माझ्याकडे कलर जे नव्हते, हा रॉयल ब्ल्यू कलर आहे आणि हा रॉयलच दिसतो स्वामींना, खूप सुंदर दिसतो. तर बघा किती छान बनवले पगडी. म्हणजे काम तुम्ही बोलाल ना, की म्हणजे बोलायला जागाच नाही आहे, इतकं सुंदर काम करते ती. खूपच छान. अगदी फिनिशिंग वगैरे सगळ्या गोष्टी एकदम परफेक्ट असतात. तर खूप सुंदर अशी पेशवाई पगडी. आणि ह्या पगड्यांमध्ये ना, जसं जेवढ्या मोठ्या बनतात ना, तितकं त्याच्यात डिटेलिंग आणखीन सुंदर करता येतं. तर आता बऱ्याच जणांचं एक असतं, की ताईला हाच ब्रॉच दिला, ताईला हेच मटेरियल दिलं, ताईला हीच लेस दिली, मग आम्हाला का अशी वेगळी दिली. तर बघा, प्रत्येक वेळी जे मटेरियल असतं तुम्ही कितीही क्वांटिटीमध्ये घेतलं, पण तरी ते संपलं तर नेक्स्ट टाईम तुम्हाला तेच मिळेल असं नसतं ना. तर त्यामुळे थोडंसं ॲडजस्ट करायला, म्हणजे ॲडजस्ट करा तुम्ही पण, की अगदीच ती काय असं खराब असं काहीच लावत नाही, नियर बाय त्याच्यासारखंच काहीतरी लावते. पण आता समजा हा पॅच असा आहे, तर डिझाईन थोडीशी वेगळी मिळू शकते, तर आपण तसं ॲडजस्ट करायचं. आणि दुसरी गोष्ट सांगू, की जे स्वामींना हवं असतं ना, तेच तुमच्यापर्यंत पोचतं किंवा तेच माझ्यापर्यंत पण पोचतं. आता हे सगळं काही मी तिला अजिबात सांगितलं नव्हतं, की मला असाच पॅच हवा आहे, मला असाच कलर हवा आहे किंवा मला असंच काय हवं आहे. एवढं सगळं मी तिला सांगत नाही. तिच्या मनाने तिला जे आवडतं ते ती मला पाठवते. पण याच्यात स्वामींची इच्छा असते. त्यांना जसं हवं असतं तसं ते आपल्याकडून करून घेत असतात, मागवत असतात. तर म्हणून एवढा विचार नाही करायचा अगदी छोट्या-छोट्या गोष्टींचा, की हे असंच का, ते तसंच का, सेमच पाहिजे, असं नका विचार करू. जसं येईल तसं. आपले स्वामी त्यात खूप सुंदर दिसतात. तर ही एक पगडी आहे सुंदर पेशवाई पगडी. आणि दुसरा जो रंग आहे ना, माझा फेवरेट कलर आहे, तो म्हणजे की ग्रीन कलर. खूप छान दिसते ग्रीन कलरची पण. तर आता माझ्याकडे पर्पल आहे, मरून कलरची आहे, त्यानंतर आता हा हिरवा झाला, हा रॉयल ब्लू झाला. तर असे आता बरेच 3-4 कलरच्या पेशवाई पगडी मोठ्या झालेल्या आहेत. तर खूप सुंदर वाटते ही पण पगडी बघा, किती छान दिसते. तर अशा प्रकारे मस्त मस्त छान छान वस्त्र आलेली आहेत स्वामींची. तर तुम्हाला पण अशी वस्त्र हवी असतील तर ममताताईचा जो नंबर आहे, ममता जोशी, बडोद्याला असते ती, तर तिचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. ज्यांना पण मागवायचे असतील असे छान छान वस्त्र स्वामींच्या, अगदी 3 इंचाच्या मूर्तीपासून मोठ्यातल्या मोठ्या मूर्तीपर्यंत पण सुंदर असे वस्त्र, पगडी, फेटे, कंथा टोपी वगैरे खूप छान छान ती बनवून पाठवते. तर आता सध्या आपला म्हणजे सणांचा सीझन नाही आहे, तर तोपर्यंत तुम्हाला काही अशा वस्तू बनवून घ्यायच्या असतील तर तुम्ही नक्कीच बनवून घ्या. तर चला, तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्ही नेहमी विचारता ड्रेस वगैरे, तर माझे सगळे जे ड्रेस असतात ना, ते श्रीदर्शनीमधूनच असतात. डोंबिवलीचं जे दुकान आहे श्रीदर्शनी, तिथले सगळे ड्रेसेस असतात. तर त्यांचा पण नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही मागवू शकता. आणि व्हिडिओला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि सर्वांनी संध्याकाळी आज लाईव्ह आरती असणार आहे, 7 वाजता असेल आरती, कारण मी फक्त आरतीच घेणार आहे, बाकी काही एक्स्ट्रा बडबड नसणार आहे. तर सगळ्यांनी संध्याकाळी 7 वाजता आपल्या लाईव्ह आरतीला नक्की या. तर चला, बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.